श्री नर्मदा पुराण अध्याय 48 अंधकवत तसेच वर प्रदान वर्णन। ओम नमो नर्मदाये, ओम नमो नर्मदाये। उत्पादाने विचारले, हे देव, श्रेष्ठ दैत्य अंधक कोणत्या ठिकाणी वसतो? सर्व देवांना पराभूत करून तो कोणत्या स्थानी स्थित आहे? श्री महेश्वर वदले, हे राजा, त्या दानवाने जिथे शिरकाव केला आहे ते कथन करतो। पाताळ लोकाचा आश्रय घेऊन तो कन्यांचा विनाश करत होता। भगवान श्री केशवाने त्याला तिथे राहत असलेले जाणून धनुष्य घेऊन अग्नेय अस्त्र सोडले, ज्यामुळे तो जळून जाईल। अग्नेय अस्त्र पाहून अंधकाने सुद्धा वारून अस्त्र सोडले, ज्यामुळे अग्नेय अस्त्र शांत झाले। त्या दैत्याने विचार केला, बाण कोणी सोडला? ही पौरुषी शक्ती कोणाची? कोण यमलोकात जाईल? त्यानंतर अंधक रागाने युद्धास बाण मार्गाने निघाला। त्या बाणमार्गात धनुष्य हाती घेतलेल्या जनार्दनाला पाहून अंधक म्हणाला, माझ्याकडे दृष्टिक्षेप टाकायला लाज वाटत नाही। मला चुकून तू जाऊ शकत नाही। जसा सिंहाला पाहून हत्ती व मांजराला पाहून उंदीर जाऊ शकत नाही, तसे तूही पळून जाऊ शकणार नाही। तुला मी कठोर यमलोकात पोचवेन। मी खरोखरच तुझे घर शोधतो आहे। खूप कालावधीनंतर युद्ध करण्यास सापडलास। तू पूर्वी ज्या दानवांना जिंकलेस ते पुरुष नसून स्त्रिया होत्या, पण मी तुमच्याबरोबर शस्त्रयुद्ध करणार नाही। दानव राजाचे कठोर बोलणे ऐकून श्री विष्णू क्रोधित झाले नाही। श्री विष्णूला युद्धात तत्पर नसलेला पाहून दानवाने बंद युद्धाचा विचार केला। राजा युधिष्ठिर असा निश्चय करून तो युद्ध करू लागला। तत्क्षणी श्रीकृष्णाद्वारा चरणप्रहाराने तडित असा तो पृथ्वीवर पडला। थोड्या वेळाने शांत होऊन त्याने मनात विचार केला, मी द्वंद्व युद्ध करण्यास असमर्थ आहे, तेव्हा साम उपाय करायला पाहिजे। त्याने दोन्ही हात जोडून युद्ध म्हणजे शुद्ध होऊन साष्टांग दंडवत घातला। अंधक म्हणाला, भगवान श्रीकृष्ण, आपण सर्व पापहरण करणारे आहात। विजयी श्री विष्णू, आपणास नमस्कार असो। ओम नमो भगवते वासुदेवाय। हे जगद्धात्री ऋषिकेश, आम्हा स्वरूप अच्युत, आपणास नमस्कार असो। पद्मनाभ, आपणास नमस्कार असो। कमलमालाधारी जनार्दन, श्रीशाय, श्रीपती, पितांबरधारी गोविंद, क्षीरसागरी शयन करणारे, आपणास नमस्कार असो। भयंकर मुखवाले नरसिंह, धनुर्धारी श्री विष्णू, श्वेतवर्णी, शंखचक्र गदाधारी, आपणास नमस्कार असो। वामनरूपी यज्ञरूपी, आपणास नमस्कार असो। वराहरूपी त्रैलोक्य मापन करणारे, सर्व दिशा व्याप्त करणारे केशव, आपणास नमस्कार असो। वासुदेव, आपणास नमस्कार असो। कैटंब विनाशक, लक्ष्मीचे एकमेव स्थान, सूरश्रेष्ठ, आपणास नमस्कार असो। सूरप्रभू देवादिदेव श्री विष्णूला मी जो प्रणाम करतो, तसेच प्रजापती जगद्धाता ब्रह्मदेवाला सुद्धा जो प्रणाम करतो, त्याला माझा नमस्कार असो। सर्व भूतांचे आराध्य बुद्धिमान वासुदेवांना प्रणाम करणाऱ्यांना सुद्धा माझा नमस्कार असो। त्या अपरिमित तेजस्वी यज्ञस्वरूप वराहरूपी श्री विष्णूला जे प्रणाम करतात, त्यांना सुद्धा मी नमस्कार करतो। गुणनिधी रूप, दयासागर देव आणि सर्व भक्तिप्रिय, भक्तिफलदायी, आपणास माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो। भगवान श्री विष्णू म्हणाले, मी प्रसन्न झालोय। इच्छेनुरूप वर माग, मी तुला त्रैलोक्यातील दुर्लभ व निश्चित वर देईल। अंधक म्हणाले, हे देव, जर तू संतुष्ट झाला आहेस तर मला वर देऊ इच्छितोस तर मला अतिउत्तम युद्ध दे, ज्यामुळे तुम्हाला उद्ध्वस्त करून मी आपल्याकडून श्रेष्ठ पद प्राप्त करीन। भगवान श्री विष्णू वदले, तू तर मला प्रसन्न केलेस, आता मी तुझ्याशी पुन्हा युद्ध कसे करू? तुझ्यावर क्रोध करता येणार नाही, तेव्हा युद्ध कसे करता येईल? जर तुला निश्चित युद्ध करण्याची बुद्धी झाली असेल तर तू युद्धास भगवान श्री शंकराकडे जा। अंधक म्हणाला, तिथे श्री शंकराकडे माझे कार्य सिद्ध होणार नाही। श्री भगवानांनी सुचवले, हे पुत्र, तू कैलास पर्वत शिखर बलपूर्वक हलव। ते पर्वत शिखर कंपित झाल्यावर देवे श्री शंकर भयंकर क्रोधित होतील। हे दानवश्रेष्ठ, श्री शंकर कोपित झाल्यावर तुझ्याशी युद्ध करतील। तेव्हा तो पापी दानव श्री विष्णूंचे वचन ऐकून जिथे श्री महेश्वर निवास करतात तिथे गेला। कैलास पर्वताला वारंवार हलवू लागला। त्या शिखराच्या कंपनाने त्रैलोक्य कंपयमान झाले। काही शिखरांचे अग्रभाग कंपित झाल्यामुळे खंडित झाले। हे राजा, 4 सागर त्वरित एकत्र आले। उल्कापाताने अनेक वृक्ष सुद्धा पडले। पार्वतीने श्री शंकराला गाढ आलिंगन देऊन विचारले, हे नाथ, हा पर्वत का कंपित होत आहे? मृत्यू, पाताळ तसेच नागलोक का कंपायन आहेत? युगक्षय होणार आहे का? कृपा करून मला सांगा। ईश्वर वदले, कोणाची मती भ्रष्ट झाली? कुणी सापाच्या मुखात हात घातला, कोणाच्या नशिबी यमलोकाचा मार्ग आहे, कोणी कैलासाचा आश्रय घेऊन मला झोपेतून जागे केले,
तो समोर येताच त्याचा निसंदेह वध होईल. देवेशाने विचार केला, हा निसंशय अंधक आहे, याला क्षणात ठार करावे. हा उपायही विचारात घेतला. त्याच वेळी श्री ब्रह्मदेव व इंद्रासह सर्व लक्षणांनी युक्त देवमय रथ करून सर्व देव आले. कोणी देवचक्रात, कोणी अग्रस्थानी, कोणी नाभीत, तर कोणी आजूबाजूला स्थित होते. कोणी धुरेवर निश्चल राहून, तर कोणी जयस्तंभावर स्थित होते. तसेच काही रथाच्या चौफेर स्थित होते. काही स्तंभावर, तर कोणी रथस्तंभाभोवती होते. कोणी रथाच्या प्रावरणात, तर अन्य रथकलशात स्थित होते. शत्रूस भयंकर ध्वजमाला आदीने शोभित रथ देवमय करून जगद्गुरू आरूढ झाले. श्री महेश्वर क्रोधयुक्त होऊन जिथे दानव अंधक होता तिथे पोचले. थांब थांब असे म्हणत श्री शंकराने त्यावर बाणाने प्रहार केला. वर्षावाने अंधक झाकल्या गेला. तिथे सूर्य, आकाश, चंद्र काहीच दिसत नव्हते. तेव्हा दानवाने सुद्धा श्री शंकरावर आग्नेयास्त्र सोडले, ज्यामुळे सारे देवगण बाणाच्या ठिणग्याने व्याकुळ होऊन श्री महादेव दानवांपासून रक्षण करा, रक्षण करा असे म्हणू लागले. तेव्हा श्री शिवाने वारुणास्त्र योजून आग्नेयास्त्राचा क्षणात नाश केला. मग दानवाने युद्धात वायव्यास्त्राचा प्रयोग केला. हे प्रिय, त्या अस्त्राने वारुणास्त्र नाहीसे झाले. क्रोधाविष्ट मनाने श्री शंकराने नागास्त्राचा प्रयोग केला, ज्यामुळे वायव्यास्त्राचा विनाश झाला. नागास्त्र पाहून दानवाने सहज गरुडास्त्र सोडले, जे पाहून सर्पास्त्र नाहीसे झाले. तेव्हा देवादिदेव शिवश्रवाने गरुड अस्त्र शांत करण्यासाठी नारसिंह शस्त्र सोडले. अशा प्रकारे परस्पर सर्व अस्त्र शांत व्हायचे, ज्यामुळे कोणालाही बाधा होत नसे. सुरासुरांना भयंकर असे महायुद्ध झाले. हे वत्स, चक्र, भाला, बाण, तोमर, तलवार, रुदर, वत्स, दंत, कर्णिकार आदी शस्त्रांनी युद्ध झाले. अशा प्रकारे विविध अस्त्रांचा वापर करूनही ते दानवाला मारू शकले नाही. तेव्हा भगवान ऋषभध्वजाने ज्वाळायुक्त तलवार, बाण, तोमर अस्त्रांचा प्रयोग केला, पण गौड देशाच्या सुंदरीप्रमाणे ते दानवाला स्पर्शही करू शकले नाही. मग आयुध टाकून भगवान श्री शिव व अंधक मल्लयुद्ध करू लागले. मुष्टीप्रहार आदी अनेक उपायांनी ते युद्ध करू लागले. तो दानव मारणे शक्य झाले नाही. श्री मार्कंडेय वदले. श्री शिवाने अंधकाच्या विनाशाचा विचार करून क्रोधाविष्ट होऊन त्याला पृथ्वीवर फेकले. तेव्हा तो हात वर व मुख खाली असा पडला. क्रोधाने अंधकाने भोळ्या श्री शंकराला बगलेत पकडून पीडित केले. तेव्हा ते स्पंदनरहित बेशुद्ध अवस्थेत गेले. त्यांना बेशुद्ध झालेले पाहून दानवांनी विचार केला, हा माझ्यासारखा पापीने आज दुष्कृत्य करून महापाप केले. मी काय करू? असे कर्म करावे. त्यांना कोणत्या स्थानी सोडावे? श्री शिवाला दोन्ही हाताने उचलून तो कैलास पर्वतावर घेऊन गेला. तिथे अंथरुणावर शिवाला ठेवून दैत्यराज तिथून निघाले. वेदनापीडित स्वतःला श्री शंकराने पाहिले. त्या दुष्टाने कसा पराभव केला हे जाणून क्रोधाविष्ट होऊन श्री शंकर पुन्हा दानवाकडे गेले. त्या दानवाला पाहून भगवान श्री शंकराने सहस्रवजनाच्या लोखंडी यष्टिकाने त्याच्या मस्तकावर प्रहार केला. दानवानेही युद्धात हसत खड्गाने श्री शंकरावर पुन्हा प्रहार केला. पुन्हा प्रहार करा. त्या भीषण संग्रामात श्री शंकराने कौशेर अस्त्राचे स्मरण केले, तसेच प्रकाशमान अस्त्र फेकून मारले. त्या अस्त्राच्या प्रहाराने तो दानव रक्तबंबाळ होऊन खाली पृथ्वीवर पडला. त्यानंतर देवादिदेवाने त्रिशूळाने पुन्हा भेदून त्याचे 2 तुकडे केले. शूलाग्रावर स्थित तो पापी चक्र समान फिरू लागला. त्याच्या शरीराचे जितके रक्तबिंदू पृथ्वीवर पडत होते ना, ते सर्व दानवाच्या रूपात शस्त्र हाती घेऊन उठून उभे राहत. तेव्हा त्या वेगवान दानवामुळे भगवान व्याकुळ झाले. मग श्री शंकराने दुर्गा देवीचे स्मरण केले. तेव्हा भयंकर चेहऱ्याची, नाना आयुधांनी शोभित भीषण आकार धारण केलेली, मोठ्या दाढा असलेली महाकाय पिकाक्षी तसेच लंबकर्णिका चामुंडा देवी उपस्थित झाली. देवी वदली, हे देव, आज्ञा द्या, कोणाला यमलोक पाठवायचे आहे? भगवान श्री शंकराने सांगितले, या दानवाचे रक्तपान कर. भूमीवर पडलेले रक्त त्वरित ग्रहण कर. हे सुंदरी, दानवाचा संहार करण्यासाठी असे सहाय्य कर. असे ऐकून दुर्गाने रक्त पिण्यास आरंभ केला. हजारो दानवांनी श्री शंकरांनी मारले. अंधकाने सुद्धा पृथ्वीवर पडलेल्या त्या दानवांना पाहून सर्वोत्तम वाणीने देवादिदेव श्री महेश्वराची स्तुती केली. अंधकाने प्रशंसा केली, हे देवादिदेव श्री महेश, अर्धनारी नटेश्वर श्री महादेव, श्री शिव, सर्वस्वरूप